नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव जसं आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करते. म्हणून विनंती आहे, हे चॅनल जर आपण आजपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आमचे सगळे व्हिडिओज आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. माणूस हा अतिशय संवेदनशील प्राणी आहे. त्याच्या सुसंस्कृत या सुधारणेमध्ये माणूस जगताना काही विश्वास, श्रद्धा आणि ईश्वरी भाव ठेवत असतो. खरं तर माणसानं त्याच्या उत्क्रांतीच्या टप्प्यापासून ते सुधारणेच्या प्रवासामध्ये आपल्या जीवनामध्ये एक समाधानाचा स्रोत म्हणून कदाचित अध्यात्म, ईश्वर आणि श्रद्धा या काही गोष्टींना स्थान दिलेलं आहे. मात्र अलीकडच्या काळात या मानवी श्रद्धेचा आणि त्याच्या निष्ठेचा अध्यात्मात अक्षरशः बाजार मांडला गेला आणि त्यावर आपण आज चर्चा करत आहोत. राम मंदिर, अयोध्यातील राम मंदिर, ज्याची खूप दिवसानंतर प्रतीक्षा होती. खरं तर याच्यात खूप राजकारण बी झालं. लोकांच्या श्रद्धेचा वेगवेगळ्या प्रकारे पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी फायदा घेतला आणि अखेर राम मंदिर तयार झालं. मोठा लढा होता, ठीक आहे. राम ही एक श्रद्धा आहे आणि त्यावर खरं तर लोकांचा विश्वास आहे आणि म्हणूनच कदाचित राजकीय पक्षसुद्धा याच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून आज जेव्हा राम मंदिरसारख्या अयोध्येतील, जे की भारतातील सर्वोच्च असं श्रद्धेचं ठिकाण आहे, सर्वोच्च यासाठी की राम जिथं जन्मले त्या अशी एक सांगण्यात येत आहे की त्याच अयोध्येमध्ये जेव्हा राम मंदिर बनलं गेलं तर कदाचित त्यांच्या जन्मस्थळापेक्षा भारतातील इतर कोणतेही लोक किंवा ठिकाण लोकांना तेवढं श्रद्धेचं असत नाही. आणि राम खरं तर हा अध्यात्मातील आणि ईश्वरी क्षेत्रातील सर्वोच्च असं एक श्रद्धेचं नाव आहे आणि त्यामुळं कदाचित याच्यापेक्षा मोठी गोष्ट कुठलीच असू शकत नाही. आज अशाच राम मंदिरामध्ये जेव्हा चक्क करोडो रुपयांची चोरी झालेली आहे त्यावेळी देश खडबडून जागा झाला आहे. मात्र देश जागा झाला तरी त्याचे परिणाम फारसे दिसलेले नाहीत. इथं फार उठावावा असं आमचं मत नाही आहे, कारण आम्ही मुद्दामच खरं तर हा व्हिडिओ थोडा उशिरा करण्याचं कारण हे आहे, कारण घटना घडून जवळजवळ आठवडा 2 आठवडे होत आलेले आहेत. मात्र आम्ही काही मंडळी अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम करतो आणि हे ऐकलं काही जणांना, अंधभक्तांना, की जरा पोटात खूप दुखतं. आम्ही बोललेलं जमत नाही आहे. इतरांनी अगदी काही केलं, चोऱ्या केल्या तरी ते ऐकून घ्यायची तयारी. मात्र एखाद्या अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांनी जर अशा आध्यात्मिक चुकीवर किंवा त्याच्यातील अनियमिततेवर बोट ठेवलं की अंधभक्ताचं म्हणे अगदी रक्त सळसळून येतं. कारण त्यांचं म्हणणं आहे चोरी केली म्हणून काय झालं, तुम्हाला इतरांच्या चोऱ्या दिसत नाहीत का? जसं की आत्ता तुम्ही बघितलं असेल, आत्ता काही विचारधारेचे पक्ष म्हणतायत की अमुक पक्षानं तर नाव बी घेतलं तो रामाचं, त्यांना काय अधिकार आमच्या चोरीबद्दल बोलायचा. म्हणजे याचा अर्थ रामांनी कोणी भक्ती केली म्हणून चोरीचं लायसन दिले नाही रामाने. तुम्ही माझे भक्त आहात म्हणून तुम्ही कशी चोरी करू शकता असं राम म्हटले नाही, किंवा माझ्यासाठी तुम्ही मंदिरासाठी खूप त्याग केलाय म्हणून तुम्ही इथं चोऱ्या करा असं बी रामाने कधी म्हटलं नाही. म्हणून असं म्हणणं की ज्या लोकांनी रामाला कधी मानलं नाही त्यांनी रामाच्या या चोरीबद्दल कधी बोलू नये, राम मंदिरातील चोरीबद्दल बोलू नये, हे तार्किक नाही वाटत. कारण हे चुकीचं आहे. कारण एक तुम्ही जर जे कोणी समर्थन म्हणतायत की आम्ही राम भक्त आहोत, आम्ही रामाच्या मंदिरासाठी त्याग केला, अशा लोकांनी राम मंदिरात चोरी करण्याचं लायसन दिलेलं नाही की तुम्ही चोऱ्या करा, का तर तुम्ही त्यासाठी संघर्ष केला. म्हणजे हा तार्किक युक्तिवाद खूपच चुकीचा वाटतो. आज एवढी मोठी चोरी झाली पण सगळे साधू संत गप्प आहेत, समाज बी गप्प आहे. आम्ही हे का म्हणतो? एरवी श्रीरामासारखं महान ईश्वरी सर्वोच्च
एक निष्ठेचं ठिकाण, त्या मंदिरात एवढी मोठी चोरी झाली, लाखोंची, कितीतरी शेकडो कोटी रुपये या ठिकाणी चोरले गेले, तरी समाज गप्प आहे. हा समाज एरवी एखाद्या भोंदू बाबाबद्दल किंवा एखाद्या अतिशय चुकीच्या महाराजाबद्दल कोणी बोलायला गेलं, त्याचे दोष दाखवायला गेलं, तर त्याचे समर्थक रस्त्यावर येतात की आमचा महाराज तसा नाही म्हणत. आणि आता चक्क ज्या रामनामावर हे महाराज लोक तयार झालेले आहेत, मोठमोठे स्वतःला संत म्हणणारे तयार झालेले आहेत, ते गेले कुठं? का महामंडलेश्वर, अमुक अमुकेश्वर हे कुठं आहेत सध्या? किंवा धर्माचार्य कुठं आहेत सध्या? कारण ते पक्षाच्या दबावाखाली कदाचित गप्प आहेत. त्यांना माहिती आहे की आपण जर आता तोंड उघडलं तर कदाचित ज्या विचाराचं सरकार आहे ते आपली पोलखोल करेल, आपण काय करतो हे बाहेर काढेल. त्याच्यामुळे हे सगळे आता गप्प आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे, चोरी कुठेही हो, ती मंदिरात हो, शाळेत हो किंवा अनेक कुठल्या ठिकाणी हो, ती चोरी आता उघड करण्यासाठी संबंधित शासन व्यवस्थेने प्रयत्न केले पाहिजेत. सध्या फक्त चर्चा चालू आहे. कारण इतर ठिकाणी इतर कुणी असते, इतर लोकांनी कुणी हे केलं असतं तर याची खूप आगपाकड झाली असते. मात्र आता चोरणारेच रामाचा नाव घेऊन जगणारे, त्याच्यामुळं आता पंचायत झालेली शासनाची. आता हे कसं निपटायचं? मग आता वेळ काढूपणा चाललेला आहे. चौकशी करू, आणि आपल्याला माहिती, चौकशी जितकी लांबेल तेवढं पळवाटा काढायला सोपं जात असतं, तेवढे पुरावे नष्ट करायला सोपं जात आहे. त्याच्यामुळं चौकशीच्या नावाखाली आता वेळ काढूपणा सुरू आहे. एक दिवस कदाचित याच्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. ही प्रचंड मोठी म्हणजे शेकडो कोटीची चोरी कदाचित कुणातरी सामान्य लोकांवर ढकलून आता ते सगळं काही बाजूला केलं जाईल आणि खरे चोर कदाचित अबाधित राहतील. ही शक्यता आता नाकारता येते. आमचं म्हणणं आहे, आस्था असली पाहिजे. तुम्ही दावा करताय ना, श्रद्धा, आस्था, निष्ठा ही असली पाहिजे, तर आमचा दावा आहे अशा श्रद्धेत भेदभाव नसला पाहिजे. या राम मंदिराच्या ट्रस्टवर बहुजन समाजातील सगळे लोक का नाही आहेत हा प्रश्न समाज कधीच विचारत नाही. कारण त्या समाजात प्रश्न विचारायचं धाडस नाही. का नाही आहेत? ठराविक विचाराचेच लोक तिथं कसे काय असू शकतात? आणि एवढा मोठाली, खरं तर याच्यात केवळ पैशाची चोरी नाही झालेली, कित्येक कोटीचे दागिने जे की लोकांनी सोन्या चांदीच्या वस्तू अर्पण केलेल्या असतात मोठ्या निष्ठेनं. कारण शेवटी मी म्हटलं, देवाची संकल्पना ही कुणाला मान्य असो किंवा नसो, मात्र ज्यांना मान्य आहे ते वेडे होऊन दान करत असतात आणि त्यांना काही बाकी दिसत नाही. आणि मग अशा वेळी या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. खरं तर या एवढ्या मोठ्या चोरीचा तपास जर नाही लागला तर भविष्यामध्ये या ईश्वरी श्रद्धेबद्दल लोकांची जी धारणा आहे ती कदाचित बदलू शकते. कारण शेवटी प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. लोक बघत असतात, विचार करत असतात आणि एक दिवस त्याबद्दल स्वतःमध्ये बदलही करून घेत असतात. म्हणून या जे काही कोण चोरी करणारे आहेत, मग ते किती उच्च पदस्थ असोत, कोणीही असोत, त्यांना पकडून कठोर शिक्षा होणं खूप गरजेचं आहे. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.